तर यानंतर एक मोठी बातमी समोर येते, ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे मुसळधार पावसाचा फटका आता मध्य रेल्वेला बसल्याचं कळतंय। मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती आता विस्कळीत झाली आहे। कल्याण कसारा दरम्यान वाहतूक सेवा जी आहे ती ठप्प झाली आहे। रेल्वे रुळावरती झाड कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली आणि त्यानंतर ही वाहतूक जी आहे ती बंद झाली आहे। आडगाव स्टेशन जवळ रेल्वे रुळावर माती आल्यामुळे वाहतुकीवरती त्याचा परिणाम होतोय। तर तुम्ही जर मध्य रेल्वेने आज प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। वाहतूक व्यवस्था जी आहे ती विस्कळीत झाली आहे। मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसलाय। ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे कल्याण कसारा दरम्यानची जी वाहतूक आहे ती ठप्प झाली आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी किशोर यांच्याकडून। किशोर, मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे, सध्याची काय अपडेट आहे? श्वेता, अजूनही स्पॉटवर ओव्हरहेड इन्स्पेक्शन व्हॅन अजूनपर्यंत काही पोहोचलेली नाही आहेत। जे रेस्क्यू करणं किंवा मेंटेनन्स करणं किंवा रिपेअरिंगचं जे काय काम आहे ते अजूनपर्यंत सुरू झालेलं नाहीये। मात्र तोपर्यंत फक्त अनाउन्समेंट केली जाते की दोन्हीकडच्या लाईन अनिश्चित काळापर्यंत बंद असणार आहेत। आणि यामध्ये एके ठिकाणी तर जिथे झाड कोसळलेलं आहे उमरमाळ्यानी या ठिकाणी, तर त्या ठिकाणी ट्रॅकवर थोडंसं लँडस्लाइड देखील झाल्याचं माहिती येते पुढे। त्यामुळे ट्रॅकवर मातीचा खच आलेला आहे। तर या गोष्टीसाठी आणखीन आज रविवार असल्या कारणानं काही लेबर्स वगैरे मिळवणं या सगळ्या गोष्टी या अडचणी येत आहेत असं एक कळतंय। मात्र प्रशासन काम करते परंतु त्याला गती मिळत नाहीये। रेल्वे प्रशासन या लाईन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहे। जी, पूर्ववत कधी होईल ही संपूर्ण वाहतूक जी विस्कळीत झाली आहे ती पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तोपर्यंत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे। कल्याण कसारा दरम्यान वाहतूक जी आहे ती ठप्प झाली आहे। ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सेवा बंद झाली आहे। मुसळधार पावसाचा हा फटका मानला जाईल। झाड जे आहे ते या रेल्वे रुळावर पडलं आणि त्यानंतर ओव्हरहेड वायर जी होती ती तुटली आणि त्याचा परिणाम कुठेतरी संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवरती होतोय। रेल्वेच्या वाहतूक व्यवस्था जी आहे ती विस्कळीत झाली आहे। त्याचबरोबर आडगाव स्थानकाच्या दरम्यान जी लँडस्लाइड आहे काहीशी ती झाली आहे। माती जी आहे ती रुळावरती आली आहे आणि त्यामुळे देखील वाहतूक व्यवस्था जी आहे ती ठप्प झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश यांच्याकडून। गणेश, मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती आता ठप्प झाली आहे, कधीपर्यंत वाहतूक सेवा पूर्ववत होऊ शकते? 1 तास ते 1.5 तास होत आला मध्य रेल्वेची कसारा ते कल्याण जवळची वाहतूक विस्कळीत आहे। आणि याचं कारण म्हणजे की तानशेत आणि आडगाव स्थानकाजवळ डोंगराची जी काही माती आहे ती रेल्वे रुळांवर आलेली आहे। आणि त्याचबरोबर वाशिम स्टेशन जवळ ओव्हरहेड वायरवर एक भलं मोठं झाडाची फांदी कोसळलेली आहे आणि त्याच्यामुळे मध्य रेल्वे जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। कल्याण कर्जत प्रवासी संघटनेने सातत्याने प्रशासनाकडे या संदर्भात पाठपुरावा केला असेल, झाडांची छाटणी करावी, कारण अनेकदा पावसाळ्यामध्ये अशा दुर्घटना होत असतात। मात्र रेल्वे प्रशासन सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करत आहे। मात्र आज रविवार जरी असला तरी गर्दी एवढीशी स्थानकावर नाहीये। मात्र मुंबईच्या दिशेने आणि परगावी जाण्यासाठी जे कल्याण स्थानकातून किंवा ठाणे दादर स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्या पकडणारे जे प्रवासी आहेत त्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय, कारण गेल्या 1 ते 1.5 तासापासून या भागामध्ये लोकल ट्रेन नाहीयेत। आणि रेल्वे प्रशासन जरी या ठिकाणी काम करत असलं तरी अजून जवळजवळ 1 तास ते 2 तास या रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्यासाठी लागू शकतात। बर, याकडे लक्ष असेल। अधिक अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू गणेश। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।